स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या चेन स्नॅचर्सच्या टोळीला जेरबंद करण्यात पारगाव कारखाना पोलिसांना मोठे यश आले आहे। पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून पल्सर मोटारसायकलसह 6.5 तोळे सोने असा एकूण 10,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे। आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती। नुकतीच 27 मे 2026 रोजी खडकवाडी गावच्या हद्दीत एका 65 वर्षीय वृद्ध महिला सिंधुबाई वाळुंज यांचे सोन्याचे गंठण 2 अज्ञात चोरट्यांनी पल्सर मोटारसायकलवरून येत जबरीने ओढून नेले होते। या घटनेनंतर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग आणि चंद्रकांत गव्हाणे यांचे पथक तयार करण्यात आले। पोलिसांनी खडकवाडी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पल्सर मोटारसायकलवर तोंड काळपट बांधलेले 2 संशयित आढळून आले। मात्र पुढे सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। पोलिसांनी हार न मानता एमआय कवठे या भागातील तब्बल 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेज तपासले। गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपी हा शिरूर तालुक्यातील मोजे कवठे येथील अजय उर्फ भोन्या राहणार देवकर वस्ती हाच असल्याचे निष्पन्न झाले। पोलीस पथक जेव्हा आरोपीच्या घराजवळ पोहोचले तेव्हा पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने शेतातून पळ काढला। मात्र पोलीस अंमलदार संजय साळवे आणि मंगेश अभंग यांनी आरोपीचा तब्बल 1.5 किलोमीटर थरारक पाठलाग करून त्याला शेतात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना किंवा पळून जाताना ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत या आरोपीने आपल्या साथीदारांची नावे देखील उघड केली। यात ओंकार शेंडगे राहणार डोंगरगण शिरूर आणि आतिश दिलीप गव्हाणे राहणार कोहकडी पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा समावेश आहे। या आरोपींच्या अटकेमुळे पोलीस प्रशासनाला मोठे यश आले असून विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण 8 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। पारगाव कारखाना पोलीस ठाणे 1 गुन्हा, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे 2 गुन्हे, शिरूर पोलीस ठाणे 4 गुन्हे, शिक्रापूर पोलीस ठाणे 1 गुन्हा ही धडक कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पल पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि खेड विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश काळेकर, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे आणि पोलीस मित्र रामदास वाळुंज यांनी मोलाची भूमिका बजावली। या कारवाईमुळे परिसरातील महिला वर्गाने आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की प्रवासादरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्क राहावे।